सध्याची एक मोठी अपडेट येत आहे. आतापर्यंत आपण जे सोसायटीचा उमेदवार होते हरदास केवार यांच्या उमेदवारीपासून आमदार नारायणआबा पाटील यांच्या विजयाची घोडदौड सुरू झाली होती. त्यानंतर जेऊर गटामध्ये सुद्धा त्यांचे 3 उमेदवार आले. त्यानंतर त्या ठिकाणी सालशे गटातल्या मतमोजणी झाली. त्या ठिकाणी सुद्धा जे संजीवनी पॅनलचे 3 उमेदवार होते त्या ठिकाणी ते सुद्धा निवडून आले. त्यानंतर पोमलवाडी गटाच्या मतमोजणीला सुरुवात झाली. पोमलवाडी गटामध्ये सुद्धा आदिनाथ संजीवनी पॅनलचे 3 उमेदवार निवडून आले. त्यानंतर सर्व तालुक्याचं किंवा सर्व मतदारांचं लक्ष असलेलं केम ह्या गटावर, कारण की त्या ठिकाणी माजी आमदार संजय मामा शिंदे यांची स्वतःची उमेदवारी होती. त्यामुळे त्या ठिकाणी कुठेतरी चुरशीचं मतदान आणि त्या ठिकाणी कुठेतरी उलटफेर होईल. तर तो केम हा गट पहिल्यापासून पाटील गट आणि मोहिते पाटलांचा बालेकिल्ला समोर जातो. त्या ठिकाणी कुठेतरी माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी त्या ठिकाणी खिंडार पाडणार का त्या गटाला, अशा प्रकारे कुठेतरी आता त्या पाहिलं जात होतं. परंतु आता त्या ठिकाणी सुद्धा माजी आमदार संजय मामा शिंदे यांना पराभवाला सामोरं जावं लागल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी जे काही उमेदवार होते त्या उमेदवारांची आता या ठिकाणी आपण मतं पडलेली जर आपण पाहिली तर त्या ठिकाणी तळेकर बापूराव ज्ञानदेव यांना 1001 मत, देशमुख दत्तात्रय हरिश्चंद्र यांना 8625, देशमुख सोमनाथ चांगदेव यांना 7965, नवले विजय जिजाबा यांना 8106 मते, पाटील महेंद्र दिनकर यांना 8337 मते, रोकडे सोमनाथ नवनाथ यांना 6774 मते, शिंदे संजय विठ्ठलराव यांना 7060 मते, तर साळुंके सुधीर हरिदास यांना 824 मते. अशा प्रकारे ही मते पडलेले आहेत. तर यामध्ये जे विजयी उमेदवार आहेत हे देशमुख दत्तात्रय हरिश्चंद्र राहणार वांगी, पाटील महेंद्र दिनकर राहणार बिटरगाव आणि नवले विजय जिजाबा राहणार कंदर, असे हे 3 उमेदवार या ठिकाणी विजयी झाले आहेत. त्यामुळे आताची सर्वातची जी मोठी ब्रेकिंग बातमी आहे ते माजी आमदार संजय मामा शिंदे हे जे केम गटातून उभा होते त्या ठिकाणी सुद्धा त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलेलं आहे. आणि सलग चौथ्या गटामध्ये जे काय आमदार नारायणआबा पाटील यांचे जो गट आहे आदिनाथ संजीवनी पॅनल यांनी बाजी मारलेली आहे. तर आता रायगाव गट हा आता शिल्लक राहिलेला आहे. यामध्ये नेमकं आता कशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा जे काय नारायणआबा पाटील यांच्या विजयाची घोडदौड तिथं सुद्धा सुरू राहते का, त्या ठिकाणी नेमकं काय वेगळा करिश्मा घडतोय का, नेमकं तिथं काय वेगळे पण घडतंय हे सुद्धा पाहणे आता गरजेचं असणार आहे. धन्यवाद.